घेणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि तिघांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज झुंज द्यायला तो काय बिबट्या होता का? ते झुंज नव्हते ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. ज्या ज्या लोकांनी टक्क्यावर काम केलं, म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, सगळी माणसं ईडी होऊन गावात हिंडत. पा कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे. मी बोलत नाही, वाक्य इंदुरीकरचं ऐका नीट. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. 17 अध्याय उत्तर देतोय. झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, आणि भोगे जाणे जे केले कर्म पूर्वजन्मीचे. आणि मग म्हातारपणी गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडे हल्ले किती. हे मी बोलत नाही, 9वा अध्याय बोलतोय. आगा कर्मी जे माझ्याकडे पुरावे सकाळपर्यंत घ्या. आणि मग म्हातारपणी मग चला वृद्धाश्रमात. वृद्धाश्रमात जाऊन पहा तुम्ही, सगळं हाच माल आहे. आणि ते आम्हाला ओळख करून देतात गेल्यावर. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत मी विस्तार झाला एवढा माझा. आणि आता काय, एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. बरं आला तर आला, सुईचा नाही आला. आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटलाच का. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. कर्म साधं करा. कर्माचे 7 प्रकार आहेत. मोबाईल बंद करता येईल. राजस, तामस, सात्विक सगळे करा कर्म. राजस कर्म, तामस कर्म, सात्विक कर्म, ऐच्छिक कर्म, अनैच्छिक कर्म, मानसिक कर्म. कर्म कोणताही करा, कर्माला माफी नाही. बदला घेणार. तुम्हाला लुटायचे ना जनता, हाना. पतसंस्था तळासकट हाना, पण गेम होणार हे ध्यानात ठेवा. डोकंच बनल. कार्यक्रम होणार आणि त्यांच्या दहाव्याला आमचं प्रवचन राहणार, म्हणजे आमचंही वाटोळं. परत मागे नेतो 3व्या. जगात देव आहे का? आहे, फक्त आपल्याला का दिसत नाही त्याचं उत्तर आहे ज्ञान नाही. इथं होतो ना आपण. आता पुढे सरकतो. हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव. या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे. तो गडी थोडा चालू आहे. मन त्याला एक प्रियशी आहे, एक गल्लीतला पण आहे. त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा, पण तिला माहित नाही हा गडी नपुसक आहे. ही पडली, त्याच्या नादाला लागली, तिनं धुतला. तो काय भिकारी करायचा तेवढा केला. कोणी गेलं मामाला इच्छेनं, पण तिला माहितच नाही हा गडी नपुसक आहे. आता तिला बाळ होऊ शकत नाही, म्हणून 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली. आता पोरीने उत्तर द्या. पोरीनं तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही. ती बाजू मी घेतो पोरांची. पोरं कधीच धोका देत नाही. धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण. धोका देतील पण मिळाली तर पाहिजे ना. रेंज गेली काहींची रेंज, आणि ही तिला सांगायला गेली.
ती सांगायला तिला धोका बसला इच्छेला मनापासून. मनापासून इच्छेला धोका बसला. आणि कोणती पोरगी जर प्रियकराने धोका दिला तर ती आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, ती फक्त मैत्रिणीला सांगते. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. स्टेजवरची महाराज मंडळी ध्यानात ठेवा, इंद्रिकाचे वाक्य आहेत, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. तुम्ही थुकेल तंबाखू वाळून खाऊन मारणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं. मग लोकांना काय, आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, हे नाही झोप. आता काय बरं, रात गई हो. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही संपले. ती मैत्रीण आहे आणि तिच्या मैत्रिणीचं नाव माया आहे. जरा घोटाळा. आणि ज्यांनी माया तोडली त्यांना नगर नारायण म्हणतात. जे मायाच्या पलीकडे गेले त्यांना शिवाजी महाराज म्हणतात. हे गप्पा मारून पारमार्थ होत नाही हो. उगत आपलं चुलीला तंगड्या लावायच्या आणि पप्प्याच्या आईला इतिहास सांगायचं काय तिला उभी. ते काय होईल तुम्हाला काय नाही होणार, तो तर जळल तेवढं मागं वडा काय करतो. काही गप्पा आहे. माना नाही तर नका मानू, तुम्हाला पटलं तर पहा म्हणा. परमार्थ रक्तात असावा लागतो. तुम्ही काहीच बोला हा किंवा नाही. काही माणसं मेली अजून हरिपाठ पाठ नाही, काही मरतील काला झाल्यावर. नाही 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 जगायचंय मला. ओवी सांगतो 2-3. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देत नाही, काशेतलं घुशीड कधी दूध पेत नाही, गाळातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही, पुण्याय असल्याशिवाय परमार्थ यशस्वी होऊ शकत नाही. हा माणूस सुंदर वाजवतो, हा पोरगा सुंदर वाजवतो. यांच्या घराण्यामध्ये पंजोबा वारकरी असले पाहिजेत, आजोबा वारकरी असले पाहिजेत, वडील वारकरी असले पाहिजेत, थोडा तरी परमार्थाचा गंध असायला पाहिजे. ही तिच्या मैत्रीला सांगायला गेली. तिच्या मैत्रिणींचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा बोलत जा. मायाचं काय कोणाला घेणं नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाहिजे झालं. ती प्रेम बिम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम हे सगळ्याला लाभ आहे. ह्या जगामध्ये 3च गोष्टी खऱ्या आहेत, संत, ग्रंथ आणि भगवंत. बस संत, ग्रंथ, माया. आणि ही गेली तिला सांगायला, बाई म्या प्रियकर निवडला, म्या प्रियकर निवडला पण मला धोका बसला ग, तो तर नपुसक निघला. असं कोण म्हणती? इच्छा. कोणाला सांगती? फटाफटा बोला. मायाला. माया म्हणली, बाई तुला तरी प्रियकर आहे, मला तर नवराही नाही प्रियकरही नाही, पण मला लग्न न करता 16 पोर आहेत. ऐका 16च्या 16. एक मी 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 नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तू महाराज नाही, तू पुरा डोक्यातून गेलेला माणूस. तू पांडुरंगाचं लेकरू आहे. आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का, नवीन ते कार्ड छापितात, कार्ड. ते कार्ड कीर्तन समजा काय येड्यांना वाटायचं. आणि त्या कार्डावर छापितात काय काय, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिव पुराणकार, शिव पुराणकार आणि समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो, मग आम्ही काय 31 वर्ष खेकडं धरितो का? आता मला 31 वर्ष झाले, 31 वर्ष मी लोकांच्या शिव्या खातोय. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहे महाराज, मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायची जमत नाही. त्याला मी मागं राहिलो, त्याच्यामुळे मी सगळ्या बोकांपेक्षा मागं राहिलो. मला 2 कामं येत नाहीत. यान आपल्या बोकांडी बसा, जमणार नाही. हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. हे आपल्याला शिकवून ठेवलंय. छत्रपतीनं 3च गोष्टी शिकवल्यात आपल्याला.
बुटाची पॉलिश करून जगायचं पण बुटात साठवून जगायचं नाही. सगळं विकायचं पण स्वाभिमान विकायचा नाही. उपाशी झोपायचं पण लाचारी पत्करायची नाही. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे तर चालचूल चालत नाही. यानं आपल्या बोकांडी बसा, दुसऱ्याचं बोकांड पहा. आपल्याकडे ओवी आहे त्याला, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती काणी ना ऐकावी, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण मिरवी जगा माझी. ज्ञानोबरायची भाषा आहे. आणि कधी तुम्हाला सांगा कुणाचंच काही होता आलं नाही तर तुम्ही ज्ञानोबरायचं लेकरू व्हा, कल्याण झाल्याशिवाय आलं. काही होता आलं नाही तर होऊ नका, पण ज्ञानोबरायचं कल्याण होईल. ज्ञानोबरायचं लेकरू व्हा. आज कीर्तनाला घेतल्या अभंगात घुसण्यापूर्वी मायेचे 16 पोरं आहेत, पण पाया पडून सांगतो तुमच्या, आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 6व्या नंबरचा आहे. जरा टाळकरी बेळकर यांना राग येतोय माझा, पण हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे मला. जरा आपल्या लोकांनी आपलं उचलूनच धरलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. कारण आज हे सत्य करून आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाही आहेत, आज संकट धर्मावर आहेत. तुमचे माझे लाख मतभेद असतील, पण संप्रदाय आणि धर्मासाठी तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुमचं माझं पटत नाही हा वैयक्तिक मुद्दा आहे. तुमचं माझं पटत नाही हा वैयक्तिक मुद्दा आहे. ते पटो अथवा न पटो, पण धर्म धर्म गाव आणि संप्रदाय 3 गोष्टी संकटात असतील तर तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही जर एकमेकाच्या तंगड्या ओढीत बसले, संपले तुम्ही नकाशातून. 31 वर्षापूर्वी मी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला 1000 पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतं म्हणल्यावर येडाच आहे मी. या जगात खरं चालत, पण एक वाक्य आपलं खोटं ठरलं नाही. तुमचं काय मत आहे? आणि आता नारायणगडाच्या सप्ताह राक्षस भुवनमध्ये सांगतो, जर तुम्ही आणि मी तुमच्यात माझ्यात भांडत राहिलो तर सांगून ठेवतो, राक्षस भुवन हे जे गाव आहे हे शनीचं मूळ पीठ आहे. ते राक्षस आणि हे राक्षस नावं 2च आहे ना, मग ते काय मला माहित नाही का? काय पहा तारा, मला उत्तर काय सांगायचंय माहितीये का? राक्षस भुवन यज्ञ करतय आणि तिथंही शनी आहे आणि इथंही गडाचा सप्ताह आहे. तुमच्या पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, तुम्ही मी जर असेच राहिलो तर आपला धर्म शिल्लक राहणार नाही. तुमचं काय मत आहे? आमचा राग येऊ द्या, काय आपण हरिपाठ करतोय? पाया पडून सांगतो तुम्हाला, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये मला. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. गाण्याच्या चाली लावून हरिपाठ चालत नाही, नाचून हरिपाठ चालत नाही. तुमच्या पाया पडतो, हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणू नका, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणू नका, आणि 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावून म्हणू नका. कारण हरिपाठ लिहिणार बाळ इतकं कोवळं आहे, इतकं कोवळं बाळ आहे की या जगातले नाही या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. या विश्वात जेवढे संत झालेत त्या सगळ्या संतात कोवळे संत ज्ञानोबा आहे. तो कोवळे संत ज्ञानोबा आहे. सांगू तुम्हाला पुढे, ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आज जे अख्ख्या विश्वाची आई आहेत त्यांना ज्ञानदेव. ज्ञानोबा आहे जगातलं सगळं, या विश्वातलं, मी जगात नाही म्हणत, विश्वात हरिपाठ. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हरिपाठ सोपा बिपा आहे, मूर्खपणा डोक्यातून काढून टाका. हरिपाठातलं एक कडवं कळायला 1 जन्म लागतो. हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी का ग्रंथ आहे का? ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. ज्ञानेश्वरीत 3500 दृष्टांत आहेत, 1.25 लाख शब्द आहेत. नीट आहे का? 9033 ओव्या आहेत. किती गेलं बॉम्बालं?
9,033 ओव्या आहेत, 3,500 दृष्टांत आहेत, 1,25,00,000 शब्द आहे आणि 2 भाग आहेत, 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात ओव्या 535 आहेत, 10व्या अध्यायात ओव्या 335 आहेत, 11व्या अध्यायात ओव्या 708 आहेत, 12व्या अध्यायात ओव्या 210 आहेत, 13व्या अध्यायात ओव्या 1169 आहेत, 14व्या अध्यायात ओव्या 433, 15व्या अध्यायात ओव्या 598 आहेत, 16व्या अध्यायात ओव्या 472 आहेत, 17व्या अध्यायात ओव्या 433 आहेत आणि 18व्या अध्यायात ओव्या 1810 आहेत. घरी गेल्या उचका. ग्रंथ आहे का तो? 10व्याच्या प्रवचनाला ज्ञानेश्वरी नदीवर न्यायची, तुमच्या बापाने नेली होती ज्ञानेश्वरी, आणि नदीवर ठेवायची ज्ञानेश्वरी. नदीवर ज्ञानेश्वरी नदीवर ठेवायचा ग्रंथ आहे का? ज्ञानेश्वरी नदीवर ग्रंथ आहे का तो? हरिपाठ, हे सप्त्याचे जे हरिपाठ आहेत ना आपले, हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटीला स्कड आला का भजने पिसाळले, हा त्याच्यावर धावतो तो त्याच्यावर धावतो. हे झकमाराय करता हरिपाठ. भजन सुद्धा कधी अख्या रात करायचं नाही. बॉम्बला तर घेण्यात द्यायचं, देवान झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळं म्हणतो का म्हणजे. भजन लईत लई 10:30. बोला तुमचं काय मत आहे? अख्या रात. आणि भजन बिजन सप्ते असले तरच करायचं. हे 5 वर्षाचे भजन करायचे नाहीत. त्याला पोर झालं त्याची बायकून तो पाहिजे. त्यानं तुला विचारलं होतं, चालले थोपाड वाशील पीटी बगलात, चला भजनाला. आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल आणि यांनी त्याच्या दारात जाऊन निवळायचं. नामदेवा पुत्र झाला, नामदेव पिऊन झोपला. होईल नाही ना तुम्हाला? एक वाक्य माहिती आहे तुम्हाला काय? या जगातला सगळ्यात श्रीमंत संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. आणि या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणजे वारकरी आहे. सगळ्यातलं हे काय एखाद्याला नुसतं म्हणलं टाळ नीट वाजव, हा पा टाळ, तुम्ही सप्ता गेला उडत. अरे काय आला मरायला भजन? काय आला भजन येईल मरायला? भजन येईलच का आला? भजन हे नम्रतेशिवाय येत नाही. भजन असं एकमेकावर धावून येतं का? काही लोक म्हणतात मी इंदुरीकडच्या कीर्तनात टाळ घेत नाही का, तुलाही बोलत. मी पागल बिगल आहे का? खडे आणतोय मी लोकांना? मी फक्त खरं बोलतोय आणि ते झोंबात आहे. अजून 2 वर्षाविषयी मला नको. आता अभ्यास करा. ही कीर्तनं थोडी झोंबतात पण ती काळाची गरज आहे. राक्षस भुवनवाल्याने सप्ता नाही केला, राक्षस भुवनवाल्याने धर्म कीर्तन 16 केला. त्यांनी सप्ता नाही केला, त्यांनी धर्म कीर्तन 16 केलाय. हो, अभ्यास करा. काय ज्ञानेश्वरी, काय हरिपाठ, आणि ती माया जी आहे इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. तिला 16 पोरं आहेत. ऐका, 16च्या 16. मी, तू, तुझं, माझं. काम आणि शरीरात काम. तर जरा नीट ऐका तरुण पोरं विर, पागलपणा करू नका. शरीरामध्ये काम तयार झाला तर तो डोळ्या वाटतं बाहेर पडतो, आणि डोळ्यात जर पाप तयार झालं तर ते मनात पाप होतं. आणि डोळा आणि मन एकत्र आले का विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठे, त्यांना असं करायला होतं लागत. ज्ञानेश्वरीन गाथा इथं चालत नाही. म्हातारा सुद्धा मोकळ्या मनाने बायको करू शकतो. हो, तो फक्त वयानं दमलाय. हसण्यावारी नेऊ नका. ओवी ऐका. येत इंद्रिये जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. आणि दुसरा अध्याय असंही म्हणतोय, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. हो, अजून ओवी त्याला, हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. पुढचं सांगू का तुम्हाला? विषयाचं ध्यान जरी झालं तरी परमार्थाचा बट्ट्या बळवतो. माझं हे 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 कुठून आणलं? हे न चालत नाही. स्वप्नात श्रीचं दर्शन झालं, परमार्थाचा पट्ट्या बोळ झाला. इथं कापड दुकानं पुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तर माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसं अशी वाजत. प्लॅस्टिकची काय श्री आहे ती, स्वप्न आहे. नुसती गालात असली तर माणूस जमिनी किती.
हे मी बोलत नाही, वाक्य ऐका. विषयाचं ध्यान जरी झालं तरी त्याला त्याचा संग लागल्याशिवाय राहत नाही. ऐका, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला. काम शरीरात तयार झाला, तो जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. आणि विषयाचं ध्यान जरी झालं, दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञेची लक्षणं अर्जुनाला सांगताना सगळं हेच सांगितलंय. हेच ते वाचा एकदा जरा, 2 गोष्टी वाचित जा. स्थित प्रज्ञेची लक्षणं आणि नाथबाबाचं चिरंजीव पद. उगाच गप्पा आणायचं आपला काहीतरी. विषयाचे करी ध्यान सांगूनच टाकतो. विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेवला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशिसी. राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये. स्वामित्व विषय वृत्ते, त्यास लाभे प्रसन्नता. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. आयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे. म्हणून न मिळे शांती, शांती विन कसे सुख. होऊ नाही चालत. नाही नाही, असं जमणार नाही. तो काम आहे. आता त्याच्या पुढचं ऐका. काम शरीरात तयार झाला आणि तो जर अपुरा राहिला, क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो, शिवाजी महाराजांच्या सप्त्यात तरुण मंडळी, राग आकळा. खून करायला 2-4 दिवस नाही लागत. मर्डर करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5 लाख देतो, इंदुरीकर बोकस बुकशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. पण ते 5 लाख खर्चायचे कवा? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. तुम्ही 2 मिनिटं रागाला कंट्रोल करा ना. काय तुम्हाला फरक पडला का? त्याला काय गोळीबार करायला का दुपार लागते? मर्डर करायला का 5-6 दिवस लागते? पण वव्यात ऐकत जा ना जरा. काम अपुरा राहिला का क्रोध तयार होतो. आणि काम जर पुरा झाला तर त्याला रोज ती गोष्ट मिळावा असा लोभ तयार. सूत्र पहा किती अवघड आहे. एखाद्या माणसानं सोसायटीत काम करताना 1 खताची गुणी ऐकली का तो सोसायटीला गिराईक पाहतोच. त्याला लगेच काय तयार होतो? करेक्ट, नाद लागत होतो त्याला, नाद. परत मागून येतो. काम तयार झाला काम काय पुरा झाला नाही, पुरा झाला. आणि तो काम जर पुरा झाला तर मला रोज ती गोष्ट मिळावा. करेक्ट, लोभ तयार होतो. आणि लोभ एकदा तयार झाला का माझ्यासारखा कोणीच नाही हा मत तयार होतो. मत हे काय मोटरसायकल चालला, कुत्र्याला ठाणीन, पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढीन. मत आम्हाला पाहिलं का खकारा टाकीतो, मुळ्याचा कोण दुख होतो ना त्याला. आम्हाला पाहिलं का पेपर सुटला 12वीचा, 4 जण नारू 90 पेली, फुल टाईट झाले आणि मोटरसायकलवर बसले. आता 4थं कुठं बसलेला असं कॅरेजवर, तांगड्या फाकेल चाललं इवळत, धडाकलं, दोन्ही बॉल सटाकले आणि मी आलं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटाकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? मी 100 ओव्या सांगितलं तुम्हाला. आजच्या कीर्तनात 100पेक्षा जास्त ओव्या झाल्या. मग तुम्ही बॉल सटाकल्याची ओवी कुठे? याला म्हणायचं दंभ. नीट आहे का बरं का? लय किचकटे. काम पुरा झाला नाही. आणि कामाची अवस्था अशी आहे, इथं तयार होत होतो. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी, पापण्यांच्या मध्यभागी एक पांढरा भाग आहे आणि पांढऱ्या भागाच्या मध्यभागी काळा भाग आहे. आणि त्या काळ्या भागात एक खटकी आहे.
घरी गेल्यावर आरशापुढे उभे राहा. समोरची गोष्ट जर आवडली ना ती इकडं दिसत नाही, मध्ये दिसत. मग तुम्ही अभ्यास करा पोरींचा. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहे, 13 ते 18, आणि एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेले नाही. नाही, पोरीचं वैशिष्ट्य आहे, पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. कोणतीही जगातली पोरगी पहा, प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. ही रिवरच्या मोटरी चुरितो, किबली चुरितो, लोकांच्या किबली, आणि मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटबा दे. अजून लई किचकट आहे बरं का पुढे, तुम्हाला पहिलं हेच सुधारलं. काम तयार झाला, आता त्याला 7 गोष्टी आहे बरं का, ते VIP लोकांसाठी लई महत्वाच्या स्टेजवरच्या. तुमच्यासाठी स्टँडर्ड आहे त्या, तुम्ही लिहूनच ठेवा. कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथं नाही, कामाला शील नाही, कामाला कूळ नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत, तुम्ही खात्रीशीर ऐका. आता तुम्ही नवरदेव होणार नाही तो विषय, तुमचा विषय सोडून द्या. तुम्ही झाले तर तुम्हाला पश्चाताप आहे ना. ज्यांचे लग्न झालेत ना त्यांना पश्चाताप आहे, पण ज्यांचे राहिले तुम्ही तो विषय सोडून द्या. हे मी बोंबलत होतो तुम्हाला. हां, लोक म्हणजे इंदुरकर येडं आहे, येडं. आता रविवारी झालं, मंगळवारी रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली, आणि दोन्ही नवऱ्यांची काल्याच्या कीर्तनात गात पडली, हनमारा माऱ्या. लोक खाली गेलेत महाराज, वर नाही गेले लोक. मला एक माणूस आला, म्हणला आपल्याकडे मुलगी आहे. मी म्हणलं मी काय ह्याला पडत नाही, मी सगळ्या मोबाईलपेक्षा वेगळा माणूस, मी मोबाईल वापरत नाही. माझा जगाचा काही संबंध नाही. कीर्तन, गाडी, झोपणे, वाचणे, हे आपलं. कोण मेलं त्याचा तपास नाही, कोण आलं तपास नाही. मी मोबाईल वापरत नाही, मला व्हॉट्सअप नाही, मला आपली परिस्थिती नाही. मला स्टेटस नाही, इंस्टाग्राम नाही, काय नाही, कोणाच्या एक नाही 2. उलटे माझ्या क्लिपांवर लोक कोट्याधीश झाले आणि माझा गेम केला. पण मी मोबाईल वापरत नाही. ते आलं माझ्याकडे, म्हणलं आपल्याकडं नवरदेव नवरी हो. मी म्हणलं आमच्याकडे पोरगा आहे बाबा वाजवणारा, तू नाही बरं ना. पण ते जमलं लग्न, मी याला पडत नाही, पण बरं चाल वारकरी आहे. अहो 2च दिवस झाले लग्न जमून, आणि ते पुरीचं आईन बाप आले ना माझ्याकडं, नाही म्हणून सांगा. अहो मी म्हणलं झालं काय, नाही म्हणून सांगा. अरे पण झालं काय, तुम्हाला काही अक्कल मला. अरे मी म्हणलं मला महाराष्ट्रात अजून कोणी म्हणलं नाही इंद्रिकरला अक्कल नाही, काही भेजा बिजा वापरा मला म्हणली ती पोरीची आई. मी म्हणलं झालं काय, अहो तुम्ही तो नवरदेव दाखवला तो माळकरी आहे. मी म्हणलं माळकरी आहे, मग काय. अहो महाराज काही अक्कल पाहिजे. माळकरीला जर मी पोरगी दिली आणि मी जर भेटायलाही पोरीला गेले, आमची ठेप होईन का. मी भिकाऱ्याला देईन, बाकीचं तुम्ही माना. काय वाईट दिवस आलेत लोकांचे, काय वाईट दिवस आले. फार कामातून गेले लोक रे फार. आता ही बसलीत नाही एवढी, ही फक्त नगद नारायणाची या गावकऱ्यांची कृपा आहे. कसे बी 2 तास कीर्तन ऐकत्यात, नाही तर बधीर झाली लोक. एकटेच बोला त्यात, एकटेच बोला त्यात काही लोक. तुम्ही गार्डनमध्ये जाऊन पहा 5 वाजता, लई येडे लोक, एकटेच बोला त्यात. काही एकटेच हसा त्यात, काही कुठे बसले का काडकीनं माती उकरी त्यात. काय तर आहे. मला एक सांगा महाराज,
थोड्या आयुष्यात चांगलं जगायला काय हरकत आहे? काय संग न्यायचं आहे का? आता हे तुम्ही मी एवढं कमवलंय, हिचा उपभोग कधी घेणार आहे तुम्ही? मेलो आता काय घेणार आहे? 50चे तर झालोय, 50चे झालोय. शुगर BP एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेल आहेच, मुळ्याचा ठणका चालूच आहे. मूत खाडा वळवळ करतोच आहे. झोपायला गोळ्यांचा डबाची फालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी. काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडं खाल्लं तरच इकडं होतं. इकडं बरं काहींना काय खावायचं भान नाही. 22 रोट्या आणल्या, 22 रोट्या. घरी गेलो अख्ख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना घरात. काय खायचं? उन्हातून आलं मठ्ठा प्यालं. बरं मठ्ठा मापात प्यावा ना. 22 ग्लास मठ्ठा प्यालं. फुल नळ्या फुगल्या त्या. आणि ते घरी गेलं आणि ते बाथरूम मधून बाहेरच येईल. उभं राहिलं का खडखड खडखड, बसलं का खळखळ खळखळ. उभं राहिलं खळखळ खळखळ, खाली बसलं खळखळ खळखळ. आणि त्याची बायकोनच ती दारात चहा घेऊन, आतमध्ये चहा आणू का, आतमध्ये चहा आणू, तुम्ही आग लाव त्याचा. काय लोक काही खायचं नाही. काही सारखं त्या मोबाईलवर, काही तर कानात वायरी घालतात, इथं मोबाईल देतात. आणि त्या बोलायच्या पद्धती तर इतक्या नालायक आणल्यात. एनो एनो एनो. अरे तू बोलत नाही, माग आग व्हायला लागली, बंद कर. एनो 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 एनो. आता इकडं लाव काय अरे थोडं जगा रे. मी तू तुझं माझं, काम क्रोध लोभ इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. काम अपुरा राहिला आणि क्रोध काय करू राहिल? हळूच दिशीन क्रियम करून खालून. आता करंट लागेल बरं का ऐकणाऱ्यांना. काम तयार झालं का क्रोध, क्रोध झाला का लोभ, आणि लोभ जर तयार झाला लगेच मत, मत, आणि मत तयार झाला का त्याला काहीच कळत नाही, मत्सर. आणि मत्सर तयार झाला का मीच फक्त शहाणा आहे, अहंकार. राक्षस भुवन परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पुढाऱ्यांना सांगतो, शिवाजी बाबा आहेत. थोडं बोलण्याचा माझा राग येईल तुम्हाला, पण तरुण पोरांना सांगतो, पोरांनो थोडं सावध जगा. पोरांना पटतंय का पहा. पोरांना भाई केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिली मी. पण तुमच्या पाया पडतो पोरांनो, ह्या दंगली बिंगलीत तुम्ही पडू नका. तुमचं याच्यावर काय मत आहे मला सांगा. पोरांनो लोकांच्या पेनात कॅमेरे आणि काम इतकं कडक झालंय. तुम्ही जर कॅमेऱ्यामध्ये जरी दिसले तर 10 वर्ष शिक्षा आहे. आज एकुलत्या एक बापाचं पोरग जर 10 वर्ष आत गेलं तर ते घर संपलं. इंद्रिकडच्या लोकांना राग येतोय पण त्याला पर्याय नाही. आज लोकांच्या पेनात कॅमेरे आहे. महाराज आम्हाला नुसते बाहेरच्या राज्यात जायचं कीर्तनाला तर 8 महिने कागदपत्र करायला गेली. मायाभोवती लफडेला येत नाही, खरं बोलल्याचे लय लफडे मायाभोवती. रोज नवय उठलो का सुरू, कुठून तरी चेडीतून मोबाईल काढायचा, भावना दुखावल्या, बाईला बोलले आणि गाड्याला बोलले आणि पोरांना बोलले. हे चालत नाही. पोरांनो तुमच्या पाया पडतो, आत्तापर्यंत फक्त गरिबाचेच आत गेलेत.
श्रीमंताची गेले नाहीत जाणार नाही. पण त्याच्या पुढचं वाक्य ऐकलं तुमचं डोकं बंद होईल पोरांनो. मी स्वतः BSc BEd माणूस आहे, माझ्या अवतारावर नका जाऊ पोरांनो. आज कोणतंच काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही. उद्या जर तुम्हाला भविष्य बनवायचं असेल तर मराल ना. तुमचं काय मत आहे? आणि आता 2 महिन्यापासून तर कडक झालंय. जो आत गेला त्याच्याकडून बाहेर जळालेलं भरून घ्यायचंय. हे कुत्याने सांगितलं कोणी तुम्हाला? महाराज शेतकऱ्याच्या पोराला हे कळकळीनं का सांगतो माहिती का? पोरांनो, कपास शिवण तुरीवर संसार नाही होणार महाराज. कपास शेतकऱ्याच्या पोराला पोटासाठी काहीतरी हालचालच केली पाहिजे. तुमचं काय? तुरीवरण कपाशीवर शेळ्यांवरण बकरांवर संसार होणार नाही. 1 महिना जाऊ द्या फक्त. शेतकऱ्यावर लगेच 2 संकट आहेत. जून महिना आला, ऍडमिशन, शाळा, दप्तर, फी, शेती, बियाणं, ट्रॅक्टर, डिझेल, बैल. कुठून जगेल शेतकरी? मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात. पुरा अगोदरच काळा पण रुपड्या नाही मला. पोरांनो, तो माझ्या बोलण्याचा राग आला का? तुम्हाला रस्त्याचं दुकान टाकावं लागेल, गाडी विकावं लागेल, पंक्चर काढावं लागेल, सायकल पंक्चर काढावं लागेल, पण पोटाचा प्रश्न तुम्हाला सोडवावाच लागेल. तुम्ही किती तूर काढली? एकरी 12 बारसक 72,000ची तूर झाली. खर्च 92,000 आहे. कापूस निघाला 1.5 लाखाचा. खर्च झाला 1,72,000. तुम्ही येडे होऊ नका. गारी का कुल्फी का, पण आपल्या पोरांनी धर्मावर निष्ठा ठेवून पोटच भरलं पाहिजे. तुमचं काय? आणि पोरांना तुम्हाला वाटतं तुमचा खिस्सा रिकामा झाल्यावर तुम्हाला कोणीही नाही. तुम्ही कशालाही कुठ्याने करता. आणि लोक म्हणतात इंदुरीकर नालायक आहे. मी महानालायक आहे, नुसता नालायक नाही, महानालायक आहे. पण आपल्या पोरांना आम्ही बोललंच पाहिजे. तुमचं काय? तुम्हाला मी हे तळतळीनं का सांगितलं माहिती का? मी शेतकऱ्याचाच आहे ना. मी फक्त उभा आहे, तुम्ही म्हणजे आपल्यात एवढाच फरक आहे. मी फक्त उभा आहे, तुम्ही. मी तुमचा आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे? आज आपण महाराज तुम्ही अभ्यास करा. मागच्या आठवड्यात MPSCचा निकाल लागला. सर्वसामान्य शेतकऱ्याचे पोरं MPSC झाले. अभ्यास करा. सगळे MPSCला आता जेवढे पास झाले ना पोरं, हे आऊत करायचे पोरं आहेत, शेतकऱ्याचे पोरं आहेत, दुकानदाराचे पोरं आहेत, वेल्डिंग करणाऱ्याचे पोरं आहेत. पण ते पोरं एक दिवस लाल दिवा घेणार आहेत. खरं आहे का खोटं आहे? बोला. मेंढ्या वळणार. तुम्ही मिलिटरी तपासा. महाराज, या महाराष्ट्राचं एवढं वैभव आहे. एक मुलगा सुद्धा आईचा मिलिटरीत आहे अशा आयात. त्या आयांचे खरे सत्यात सत्कार व्हायला पाहिजे. बाकी मिलिटरीत पोरं कोणाचे आहेत? कोणत्या कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत आहे, कोणत्या प्राध्यापकाचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या डॉक्टरचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या राजकर्त्याचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या उद्योगपतीचं पोरग मिलिटरीत आहे, ज्याचा बाप मेंढ्या वळतो त्याचं पोरग मिलिटरीत आहे, ज्याची आई फाटकं लुगडं नेसते आणि कापूस 12 रुपये किलोने याचायला जाते, तिचा मुलगा कमांडो आहे. अभ्यास करा. होमगार्ड, पोलीस, PI, API. होमगार्डपासून सुरुवात करा. होमगार्ड, PI, API, पोलीस, वायुदल, नौदल, सैन्यदल. कोणाची पोरं आहेत? शेतकऱ्याची पोरं आहेत. ध्यानात ठेवा. आणि आता निकाल लागला MPSCचा, सगळे शेतकऱ्याची पोरं आहेत. पोरांनो, तुम्ही आमच्या टोळीत या. आमचे सभासद व्हा. तुम्ही मराल. 42चे झाले ताजे पाहुणे येईन. 42 तीनच राहिले पुण्यतिथीला. जोडीदाराचं पोरं होऊन ऑपरेशन झालं. किती वाईट आहे. लई तळतळ येते महाराज.
रोज सांगतो मी कीर्तनात, पाठ झालंय लोकांच्या, पण मला दम निघत नाही महाराज. दंब आकडा तर जाग्यावर. आज आपली माणसं कुटुंब जर आठवले महाराज, तुम्हाला रोज सांगतो मी, आपल्या कुटुंबांची अवस्था अतिशय वाईट आहे. आपल्या पोरांना कष्ट करायची सवय राहिली नाही आणि आपल्या पोरांचा सगळी मंडळी वापर केल्याशिवाय राहत नाही. वापरून घेतात आणि सोडून देतात. पोरांनो, म्हशी बाजारात 350 रुपये म्हैस आहे, शिवाय भिजून आपण द्यायची आहे. महाराज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. एकच मिनिटात सांगतो, सांगू का पुढे जाऊ? 40% शाळेतले पोरं मोबाईलमध्ये गेलेत. 10% लोक शेअर मार्केटनं भिकारी झालेत. शेअर मार्केटमध्ये पैसे गेलेले इथं 4 जण बसले माझ्या पुढं. नाव सांगून उभा करीन, नाव सांगून. हां, तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. हसायच्या गोष्टी आहे. आज 40% पोरं मोबाईलनं गेले. 80% पोरी इंस्टाग्राम जॉईंट आहेत. 80% पूर्ण खरं आहे घोट आहे. थबाड वासू इंस्टाग्राम पाहता. काही आकलीचा भाग आहे का? आणि ते इंस्टाग्राममध्ये हे काढते, कुठंही फोटो काढतात. मोकळे बस, कुत्रे बस. शिळीचा मुका घे, बकरीचा मुका घे, वर तंगडं कर, खाली तंगडं कर. आणि ते फोटो कुठं टाकायचे? इंस्टाग्रामला. आता बसलेले माणसं मला सांगा बरं, मी तुमच्या पुढे उभा आहे, मी सावळा आहे का काळा आहे? काळा म्हणणं का बरं का, आपलं भांडण होईल. काळा म्हणल्यावर मला राग येईल बरं का. मी काळा नाही आहे, सावळा आहे. आता मी असा सावळा आहे ना, फोटोत कसा दिसतो? द्वारा. मग या पोरीला आकली कुठे? याची बंगरी पोरांनी फोटो काढले का, यांनी पाहिजे. हाय येड्याचा माझा. हाय ते बिनविशीचं लगेच वाय हाय वाय हां. आणि इंद्रिकर बोलला का, मुलींच्या भावना दुखावल्या. काय भावना दुखावल्या? काय भावना? पुरीनो खरं आहे का खोटं आहे? तेव्हा तेच म्हणलं खरं आहे, आपण तर काहीच म्हणलं. लहानले पोरं खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुला आहे प्रियशी नाही, मग प्रयत्न चालू आहे. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. 10% लोक शेअर मार्केटने गेले. तुम्हाला वाईट वाटेल, 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. आणि त्याचा परिणाम असा वाईट झालाय, बाप जिवंत आहे, मुलगा गेला. काय लोकांनी बोलायचं? लोकांनी म्हणायचं वय मारा लोक काय, मग आमच्या क्लिपा करायच्या, बातम्या करायच्या, आणि आम्हाला आरोपी बनवायचं. आज वस्तुस्थिती खरी आहे का खोटी सांगा? मुलगा मला आहे ना, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मी तुमच्यातलाच आहे ना. आज बापानं जर मुलाला खांदा दिला तर आयुष्यात काय कमवलं आपण? आहे बेव काय कमवलं? आज बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. आज खुशाला आपल्यावर ही वेळ आली. आज कसायला काय देणं, दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट झाली महाराज. इतकी दारुड्यांची नालायक अवलाद आहे महाराज. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत. आज काय चित्र झालंय समाजाला. आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर 16 पोरं मायेची ऐकायची आहेत. मी इथं आहे, तुम्ही काय काळजी करायची नाही. 16 मध्ये 10 झालेत आत्ताशी, अजून 6 राहिले. मी, तू, तुझं, माझं 4. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार 6. 6 4 10. आता शिल्लक राहिले 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. म्हणून एक वाक्य सांगतो नगरनारायण महाराजांना बाबतीत, अज्ञानाची मुळी तोडा, अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा, दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या, तिला संताच्या कृपेचा दांडा बसवा, तिला वैराग्याची धार लावा आणि शरीरातल्या 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही शिवाजी महाराज व्हाल.
नुसतं बोंबलून जमणार नाही. आणि हीच अवस्था माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला बोध झाला. माया नावाची म्हातारी मरत नाही तवर बोध नावाचा मुलगा होत नाही. आणि निवृत्तीनाथाने माझ्या डोक्यावर हात ठेवल्यामुळं मला झाला. आता इथं परत थोडा घोटाळा आलाय. वेळेला कीर्तनच घोटाळ्यात होत. आता साधूचा बोध झाला. याचा अर्थ काय? नगद नारायण महाराज, माधव महाराज यांच्याकडून जो बोध आला तो शिवाजी महाराजांकडे आला आणि शिवाजी महाराजांकडून तो बोध संभाजी महाराजांकडे गेला. ही परंपरा आहे. मग साधूची जर सेवा केली, आता हे वाक्य सांगू का, देव नाही भेटला तरी चालेल, साधू भेटला का देव भेटतो. हां, हे देवाच्या कोण नाद लागेल बस, त्याला वेळ आहे का एवढं नाद लागायला. तुम्ही देवाचं नादीच लागू नका, साधू धरा. साधू धरला का देव आपाप येतो. आणि आपली लोक काय करतात, लक्ष्मी पूजित तर नारायण उचकून देतात. हां, तसं नाही आहे. साधू बोध झाला. म्हणून एक वाक्य सांगा, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. तुमचं तर डोकंच बंद झालं. उत्तर नीट ऐका. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं याचा अर्थ माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा. आणि बोध नावाच्या मुलानं 4 कामं करावीत. एक, मी कोण आहे हे कळलं पाहिजे. उगाच मी पाटील आहे, तुला कोण सांगितलं? काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य. तू येडा आहे का सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बावळ्या. तुम्ही जोपर्यंत आत्मबोधावर येत नाही आणि विधेय अवस्थेमध्ये थोडं जगत नाही तोपर्यंत तुम्ही साधू होऊ शकत नाही. 12वा अध्याय स्पष्ट सांगतोय, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. तुम्ही थोडा आत पाहायला शिका. बाहेर कवर पाहता आणि बाहेर पाहून काय करणार तुम्ही? मेले लोक कीर्तन ऐकून सांगू सप्ते झालेत किती, महाराज गेलेत किती, आणि तुम्हाला किती महाराज घालवायचे? तुम्ही बातम्या ज्ञानाच्या मागे लागा. तुमचं काय मत आहे? आज कौतुक करा ना महाराज, एवढ्या राक्षस भुवनच्या वाड्याने एवढा मोठा सप्ताह केला आहे. बरे गाव आहे, चांगलं आहे. एक पखवाद्या गावातच दिला आहे, म्हणजे गावाला परंपरा आहे. आणि शिवाजी महाराजांनी जी व्यक्ती निवडली ते बी काम भारीच आहे. इथून पुढे आहे ना महाराज, आता हे तुमचे हे अवघड आहे. आता हे गाद्या बिद्या ह्या गोष्टी पहिल्यासारख्या आता राहिलं नाही. आता परमार्थामध्ये पहिल्यापेक्षा स्पर्धा जास्त झाली. आता ते यापुढे एवढंच वाजवून थांबवलं नाही पाहिजे. यानं रोजच रियाज केला पाहिजे. कीर्तनकारांना आठवड्यातून चिंतन बदलवलं पाहिजे. आता थोडेसे पुस्तकं उचकून कीर्तनं झाली पाहिजे. हे बाईच्या आणि बाबाच्या आणि धन्य माता पिता तयाच्या नाही चालत आता. खरं आहे का खोटं बोल? लोकांची ज्ञानेश्वरी कमी वयात होते. मी सगळ्याला अपवाद आहे, माझं वय झाल्यावर ज्ञानेश्वरी पाठ झाली. तुमच्या सगळ्यांच्या ज्ञानेश्वऱ्या 30-40च्या आत झाल्या. मला आत्ता शिकवाव्या यायला लागल्या. नाही तर 10 वर्षापूर्वी माझ्या कीर्तनात एक ओवी नव्हती. अख्खी कीर्तनकार माझ्या कीर्तनाला तमाशा म्हणायचे. घेऊ नका त्याची तारीख. आता वाक्याला ओवी आहे, एक वाक्याला एक. याचं कारण समजा माना नाही तर नका मानू. माऊलीवर श्रद्धा ठेवा, कृपा होतेच. कृपा त्याचं उदाहरण आहे ना. मी इथं उभा, मी काय कोण घासली बिसली आज काहीच नाही केलं पाहिजे. नाही 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 नाही, बुंगली तर बुंगली. हा विनोद नाही. तुम्हाला आमच्या काही गोष्टी ऐकाव्याच लागतील. आता हे राक्षस भुवन आहे, परादिशी काल आहे, एवढे गरीब लोक आहे, दुष्काळ पडलाय. मग 5-6 लग्न जमेल जर असतील तर काल्यातच करून टाकली तर काय होईल? आता मंडप आहे, जाऊ नवरा नवरी घेऊन यायची. फक्त लोक आहेत, आणणार नाही ते. नाही, लोक जमीन विकतील पण सप्त्यात लगीन नाही करणार. मग तो कमीपणा आहे ना. लग्न भले लफड्याचं का असा ना. किती आहे हे शिका. हे शिकणं काळाची गरज आहे. आणि एकदा का साधू भेटला तर कापूर पेटवल्यानंतर जसं काही खाली शिल्लक राहत नाही
तसं संतांची भेट झाली. गायक वादक मुनिजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले आचारी काय कौतुक केलंय सगळ्या लोकांनी. आता माझे 3च वाक्य ऐका. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. गायक वादक गुणजन स्टेजवरचे आमचे जोगदान भाऊ सगळे मित्र परिवार सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.